माननीय अजितदादांचा शासनातर्फे साजरा होणारी पहिली जयंती असणार आहे। आणि अजितदादांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर अजितदादांच्या बाबतीत जर विचार केला तर पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा फार आभारी आहे की ज्यांनी एका झटक्यामध्ये त्यांनी माननीय अजितदादा पवारांच्या जयंतीला सरकारी मान्यता दिली आणि हे असं इतिहासात पहिल्यांदा घडले, तर मी त्यांना धन्यवाद देतो। आणि हे करत असताना दादांचा परिचय, दादा आमच्याजवळ कसे काय, हा सगळा विषय जरी असला तरी दादांचं कार्य करण्याची पद्धत आणि दादांनी ज्या पद्धतीने कार्य आणि कार्यकर्ते घडवले ते फार वेगळ्या पद्धतीचं काम आहे। दादांचा मी पहिल्यांदा जेव्हा भेटलो दादांना मोहोळमध्ये, तेव्हा मी राजन पाटील साहेबांच्या घरी त्यांना पहिल्यांदा भेटलो होतो। त्यावेळेला त्यांची माझी पहिली ओळख झाली आणि आम्ही त्यावेळेला मी महेश कोटेल दिलीप कोल्हे असताना आम्ही एक सहज थोडा प्रस्ताव मांडला की असं आपल्या लिंगायत समाजाच्या प्रस्थानाला मग थोडे बहुत पैसे पाहिजेत। अरे वेडे गेले का म्हणले, मी तुमच्यासाठी वाटत ते करायला तयार आहे, किती पैसे सांगा। आणि मला आश्चर्य वाटतं की त्याच्या 9व्या दिवशी आम्हाला इथे कलेक्टरकडे ते निरोप आला की तुमचे ते पैसे मंजूर 75 लाख मंजूर झाले। असा नेता मी कधी पाहिला नाही आणि होणं शक्य नाही, कारण की इतक्या क्विक एखादी ॲक्शन होते हे फक्त अजितदादाच करू शकले असं मला दिसायला लागलं। आणि जेव्हा जेव्हा मी हळूहळू त्यांच्याजवळ गेलो तर त्यांनी मला त्यांच्या माझ्याबरोबर आमचे माननीय अध्यक्ष उमेश पाटील जे होते आणि सुहास कदम होते, त्या दोघांनी मला जेव्हा त्या दादाकडे नेलं तर दादांनी सांगितलं की सोलापूर महापालिकेचे येणारे इलेक्शन जे आहेत ते तुम्ही किती महापौर केले, किती उपमहापौर केले, किती स्थानिक चेअरमन केले, यापेक्षा आता तुम्ही माझ्यासाठी काय करणार आणि तुम्ही माझ्यासाठी काही काम केलं पाहिजे। मला सोलापूर महापालिकेत आपल्याला सत्ता घडण्यासाठी काही प्रयत्न करा आणि मी तुम्हाला माझा इन्चार्ज करतो असं म्हणून मला पत्र पण दिलं आणि मला पक्षात घेऊन त्यावेळेला माझी इज्जत पण केली। अशा या दादांना माझं विनम्र अभिवादन। दादांचं कार्य आम्ही असंच पुढं टेटत जाऊ। पक्ष संघटना ही मजबूत व्हावी ह्या मी मताचा पूर्ण आहे, तर संघटनेतील कार्यकर्त्यांना पण थोडं बळ देणं गरजेचं आहे। सध्या अस्ताव्यस्त झालेल्या या संघटनेला आपण एकत्रित आणणं गरजेचं आहे। मी माननीय ताईंना विनंती करेल की आता संघटना सोलापूरला, तटकरे साहेब सोलापूरला थोडं लक्ष द्यावं आणि दादाचे जे विचार आहेत, जी भावना आहे किंवा त्यांचं जे कार्य आहे किंवा त्यांना जे करायचं आहे, जे करायचं होतं, ज्या गोष्टी आपल्या शहरासाठी ना करायच्या होत्या, विशेष म्हणजे दादांनी मला एक निश्चित सांगितलं होतं की सोलापूर शहर हे मला पिंपरी चिंचवडसारखं करायचं सुनीलजी, असं मला ते बोलले होते। आणि मला असं वाटतं की जेव्हा माझा बी फॉर्मची वेळ आली त्यांच्या, तर त्यावेळेला काही झटके दिले गेले कार्यकर्त्याकडून। आता दादांनी 8 दिवस अगोदर मला फोन केला होता की सुधीरजी मी दिलेलं पत्र घेऊन या, माझ्या पत्राचा अपमान कोण काय मी तर बघतो आणि तुम्ही माझ्यासोबत उभे राहा। 8 दिवस अगोदर मला कल्पना दिली होती आणि मी जोरात तयारी केली होती की दादाकडे जायचं, मात्र ते ह्याला मान्य नव्हतं देवाला असं मला वाटतंय। तर या आमच्या दादांना माझ्याकडून मी अभिवादन करतो, त्यांच्या कार्याला शुभेच्छा। त्यांचे कार्य असेल तर आमच्या हातून घडत आहोत, त्यांनी जे विचार केले त्या विचारसरणी आम्ही आमच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न निश्चित करू। आणि सरकारचं परत एकदा मी माननीय फडणवीस सरकारचं धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला आमच्या नेत्याची सरकारी जयंती साजरी करण्याचं त्यांनी अनुमोदन दिलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे।